शेतकरी मित्रांनो, जून महिना तोंडावर आलाय. सरकार म्हणतंय कर्जमुक्त करू, पण खरंच तसं होणार आहे का की पुन्हा एकदा अटी आणि नियमांच्या जाळ्यात आपल्याला अडकवलं जाणार? आज 1 मे, पण अद्याप कर्जमाफीचा GR का आला नाही? परदेशी समितीचा तो गुप्त अहवाल सरकार का लपवतंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीचं खरं सत्य समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण परदेशी समितीच्या अहवालाची वाट पाहत आहोत. या समितीनं अभ्यास करून अहवाल सादर केल्याचं सांगितलं जातं, पण त्याबाबत अजून स्पष्ट माहिती सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून एकच मागणी होत आहे, हा अहवाल पारदर्शकपणे समोर आणावा. कारण त्यामध्ये कोणते निकष आहेत हे समजणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री वारंवार सांगत आहेत की जून पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, पण प्रत्यक्षात अजून अधिकृत GR आलेला नाही. साधारणपणे अशा मोठ्या योजनेसाठी आधी नियम, अटी आणि प्रक्रिया स्पष्ट केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का? आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील कर्जमाफीच्या अनुभवावरून अनेकांना चिंता आहे. 2019 मध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि 50,000 प्रोत्साहनपर अनुदान अशी रचना होती. पण त्यावेळी अनेकांना तांत्रिक अडचणी, पडताळणी आणि यादीतील चुका यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक असावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. तसंच काही शेतकरी संघटनांकडून अशी मागणी होत आहे की अटी शर्ती कमी ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जास्त आहे त्यांच्यासाठीही काही स्पष्ट धोरण असावं अशी चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे, कर्जमाफीबाबत घोषणा झाल्या आहेत, पण अधिकृत GR अजून आलेला नाही. समितीचा अहवाल पूर्णपणे सार्वजनिक झालेला नाही आणि शेतकरी अजून स्पष्टतेची वाट पाहत आहेत. म्हणूनच पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? कर्जमाफी सरसकट असावी की अटींसह? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.